रोल मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला, शांतता कमिटी सदस्य, पोलीस आयुक्तालय सोलापूर। उद्या या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये श्री प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्रतिष्ठापना होते, याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण प्रभू रामचंद्र हे एक ऐक्याचं प्रतीक आहे। एक वचनी एक पत्नी म्हणून प्रभू रामचंद्राचं आपण नाव घेतोय। प्रभू रामचंद्र एक अवतार आहे। मात्र शांतता कमिटी सदस्य म्हणून गेल्या आठवड्याभरामधून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवर काही भडक बातम्या बघताना माझ्या मनाला वेदना होत आहेत। बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 395 कलम दिल्या, 10 परिशिष्टा दिल्या, ज्याच्यावर देशाचा गाडा चालतो, देशाचं सदन चालतं, कायदा आणि सुव्यवस्था चालते। मोहम्मद पैगंबरांनी या देशाला कुराण दिलं, ज्या कुराणामध्ये 6666 आयते आहेत, त्याच्यामध्ये शांतीचा संदेश, मानवतेचा संदेश, माणसाने माणसाला जोडण्याचा संदेश हे कुराणामध्ये दिलेलं आहे। प्रभू रामचंद्र हे एक अवतार असताना अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी सर्व जाती धर्माला घेऊन एक मोठ बांधून देशामध्ये रामाचं राज्य कसं येईल याच्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अख्खं आयुष्य आपलं झगडलं। त्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्रतिष्ठेच्या वेळेला काही लोक जाणून बुजून आज दंगा होईल, उद्या दगडफेक होईल, उद्या घरं जळतील, उद्या असं प्रकार होणार, घरातून बाहेर निघू नका। प्रभू रामचंद्राने आपल्याला हा विचार दिलाय का? मोहम्मद पैगंबराने आपल्याला हा विचार दिलाय का? जाती जातीमध्ये वैमनस्य तयार करून एकमेकाच्या घरावर दगड मारून किंवा एकमेकाच्या घरं जाळून प्रतिष्ठापना केल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? असा आपला समज आहे का? हे आपल्याला कुठंतरी थांबलं पाहिजे। हिंदू आणि मुस्लिम म्हणून जर झगडा लावून कोण जर आपलं राजकारण अबाधित ठेवण्याचं काम करत असेल तर त्याला हाणून पाडण्याचं काम आपण सर्व समाजसेवकांनी केलं पाहिजे। आणि उद्या होणाऱ्या प्रतिष्ठापनेला मुस्लिम असेल, दलित असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांनी छातीठोकपणे उभ्या मैदानामध्ये आलं पाहिजे आणि त्या प्रतिष्ठापनेचं स्वागत केलं पाहिजे। आणि प्रभू रामचंद्राच्या त्या विचाराशी आपण बांधिलकी आहोत, आंबेडकरांच्या विचाराशी आपण बांधिलकी आहोत, मोहम्मद पैगंबराच्या विचाराशी आपण बांधिलकी आहोत। प्रभू रामचंद्र हे कुठल्याही एका जातीचे नसून प्रभू रामचंद्र हे विश्वाचे आहेत। ही भावना, ही संकल्पना अख्ख्या देशामध्ये, अख्ख्या समाजामध्ये रुजली पाहिजे। ही भावना माझी शांतता कमिटी सदस्य म्हणून आहे। आणि मी उद्या स्वतः संभाजीनगरचे श्याम कदम असतील, मी असेल, आमची पदाधिकारी, आम्ही उद्या स्वतः 2 ते 4 पोते फुलाची पाकळी घेऊन जिथं जिथं आरती होईल त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जयघोष होईल त्या ठिकाणी जाण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे। आणि निश्चितपणे या देशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपल्याला निश्चितपणे शुभेच्छा असतील आणि आम्ही त्या शुभेच्छाच्या पाठीमागे असू। धन्यवाद। मुळात आपल्या भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माला समान अधिकार, समान न्याय दिलेला आहे। प्रत्येक समाज घटकाने आपापले सण उत्सव त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे करणं हे संविधान सांगतं। त्यामुळं उद्या जरी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना असली तरी आमच्या सोलापूर शहरातील सर्व मुस्लिम समाज, सर्व हिंदू समाज एकत्र मिळून प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा करणार आहोत। आमचे मुस्लिम समाज प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करणार आहे। प्रभू श्रीराम हे कुटुंबवात्सल्य होते, कारण बंधुभाव कसा असावा हे लक्ष्मणाकडनं शिकावं, मैत्री हनुमानाकडे शिकावं आणि पत्नीव्रता कशी असावी हे सीतामाईकडनं शिकावं। ज्यावेळेस आपण पूर्वी आदराने, खेडेगावामध्ये ही परंपरा होती, आदराने आपण रामराम म्हणायचो, त्यामध्ये आपुलकी होती। राम हे शांततेचं, त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक होतं। आजकाल काही घटक श्रीरामाला वेगळ्या भूमिकेत दाखवताना दिसत आहे, पण प्रभू श्रीरामावर जशी आमची श्रद्धा आहे तशी सर्व मुस्लिम बांधवांची सुद्धा श्रद्धा आहे। त्यामुळे उद्या आम्ही सर्व हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र मिळून श्रीरामाची पूजा करू आणि सामाजिक एकतेचा संदेश देऊ। त्याचबरोबर जे काही घटक राजकीय नेते आहेत ते अनेक घटकांना सोबत घेऊन सामाजिक, हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये सामाजिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि अशा लोकांना, आता आमचे पोलीस प्रशासन तर सज्ज आहे, पण पोलीस प्रशासनाने सिंघम होण्याची भूमिका पार पाडावी।